नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा आलो आहोत आणि मी तुम्हाला मागे एक व्लॉग दाखवला होता. त्यामध्ये माझ्या बाजूचे जे डॉगी पप्पीज आहेत ते दाखवले होते. तर आज आपण त्यांना एक छोटंसं अंथरूण घालून देणार आहोत. मी त्या कन्स्ट्रक्शनवाल्यांचं परमिशन घेतली आहे. इथे मीटर बॉक्स होणार आहे, पण बिल्डिंग झाल्यानंतर तोपर्यंत मी त्यांना तिथे जागा करून घेतली आहे. सो आता आपण त्यांच्यासाठी अंथरूण तयार करत आहोत. तिकडनं मी सगळ्यांना उचलायला सांगितलं आहे रुद्राला. माझ्यासोबत रुद्र आणि वैष्णवी दोघं पण आहेत. मी ते खालचं प्लॅस्टिक बघते आहे आणि प्लॅस्टिक घालून त्याच्यावर मग त्यांना गादीसारखं असं चादर वगैरे टाकून तयार करणार आहेत. तर आता आपण त्यांच्यासाठी हे अंथरूण तयार करत आहोत. तुम्ही बघा, मी छानपैकी असं त्यांना अंथरूण तयार केलं आहे, कारण त्या थंडीचे दिवस आहेत. आपण छानपैकी घरात राहणार आणि त्यांना असंच ठेवणार. मी घरी घेऊन आले असते, पण माझ्याकडे ऑलरेडी 8-8 जणं घरी माझ्या आहेत, स्ट्रेस आहेत. सो त्यांना मला नाही घरी आणता येत आहे, पण सकाळ संध्याकाळ मी त्यांना जेवायला देते. सो त्यांचं अंथरूण रेडी झालेलं आहे. आपण आता त्यांना इथे घेऊन येऊया. रुद्र त्यांना इथे घेऊन येईल. चला मग. तू आतापासून भुंकायला लागलास? भुंकतोय म्हणूनच तर म्हटलं आपल्यावर क्यूटी पाय. ती बिस्किट आणजा तिकडची. आली. त्याला आतमध्ये ढकलतो. दे तू लगा दे. पोरगी आहेस तू? हाँ ऐसा लगा दे. अरे एवढं काय घाबरतो? एवढं काय घाबरायचं? तो बघ बाहेर गेला. तो बघ खेळणार. ए झोपा हा बाळांनो. झोपा. ये घ्या बिस्किट. आता बस. ओले बाबू. थँक्यू गाईज, तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मी हे आधीचे फोटो तुम्हाला पाठवत आहे. बघा तुम्ही पहिले कसे होते, किती घाबरत होते आणि त्यांना आम्ही मग नंतर तिकडे शिफ्ट केलं आहे. पहिले इथेच आम्ही त्यांना दूध वगैरे द्यायचो. सो तुम्ही बघा किती गोंडस बाळं आहेत. सो ज्याला जमेल तसं कोणी आम्हाला जर का हेल्प केली ह्यांच्या खाण्यासाठी तर फार उपकार होतील, कारण मला जसं जमतं आहे तसं मी करतच आहे. पण अजून तुमचा हातभार लागला तर त्यांना मला अजून खायला देता येईल. सो तुम्ही जसं काही जमेल तसं करू शकता. मी ह्याच्यामध्ये माझा स्कॅनरसुद्धा पाठवत आहे. कोणी कितीही करा, तुम्ही 10 करा, 50 करा, 100 करा, पण ती मदत होईल आणि ह्या मुलांसाठी अन्न मिळेल त्यांना. थँक्यू सो मच.